बुधवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात IPL मधील क्रिकेट सामना सुरू होता। या सामन्यात कोण जिंकणार या वादातून करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथं एका वृद्धाच्या डोक्यात लाकडी दांडकं घालून गंभीर जखमी करण्यात आलं। बुधवारी रात्री 9:30 वाजता घडलेल्या या प्रकारात 65 वर्षीय बंडोपंत बापू तिबिले गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी सागर सदाशिव झांजगे आणि बळवंत महादेव झांजगे या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे। करवीर तालुक्यातील हणमंतवाडी इथले बंडोपंत तिबिले आणि बळवंत झांजगे हे शेजारी राहतात। घरासमोरील शिवाजी गायकवाड यांच्या घरात ते बुधवारी टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघत होते। मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील सामन्यात अटीतटीची झुंज सुरू होती। अशा वेळी मुंबईचा संघ पराभूत होणार असं म्हणताच बळवंत यांचा राग अनावर झाला। दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि ती हाणामारीवर गेली। दरम्यान बळवंत झांजगे यांनी बंडोपंतचा मुलगा विजय याची गळपट्टी पकडून मारहाण सुरू केली, तर बळवंत यांचा पुतण्या सागर पाठीमागून आला आणि बंडोपंत तिबिले यांच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं प्रहार केला। या हल्ल्यात बंडोपंत जमिनीवर कोसळले। त्यांच्या नाकातोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाल्यानं नातेवाईकांनी त्यांना कोल्हापुरातील CPR मध्ये दाखल केलं। बंडोपंत तिबिले बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट शौकीन आहेत। बुधवारी मित्रासोबत IPL क्रिकेट सामना पाहताना किरकोळ वादातून मित्रानं जीवघेणा हल्ला केला। या प्रकारामुळे हणमंतवाडी गावात खळबळ उडाली आहे। दरम्यान हल्लेखोर झांजगे यांचे नातेवाईक घराला कुलूप लावून परागंदा झाले आहेत।